नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा, वर्षारंभ, गुढीपाडवा हा दिवस हिंदू वर्षाचा पहिला दिवस, 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस या दिवसाबद्दल माहिती बघणार आहोत. तुम्हाला माहित आहे का, ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी सर्व विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू केली असे ब्रह्मपुराणात म्हटले आहे. या दृष्टीने विचार केल्यास गुढीपाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा पहिला दिवस आहे. शालिवाहन शकाचे वर्ष या दिवसापासून सुरू होते. कालगणना म्हणजे पंचांग. या दिवशी पंचांग पूजनही करण्याचा कुळधर्म, कुळाचार आहे. या दिवशी गणपती पूजन, सरस्वती पूजन करतात. चैत्र महिना हा चांद्र वर्षाचा शुभारंभाचा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा त्या सुमारास चित्रा नक्षत्र असते. त्यावरून या महिन्याला चैत्र असे नाव पडले आहे. तथापि चैत्र, वैशाख वगैरे मासांची नावे पूर्वी मधु, माधव, शुक्र वगैरे होती. म्हणून चैत्र महिन्याला मधुमास असेही म्हणतात. अशा या मंगल वातावरणातील शुभारंभाचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे गुढीपाडवा, म्हणजेच वर्ष प्रतिपदा. ब्रह्मदेवाने पृथ्वी निर्माण केली तो हा पहिला दिवस. सर्व देवांनी आपापल्या निवासस्थानावर गुढ्या उभारून या दिवसाचे स्वागत केले. म्हणून या दिवशी कळकाच्या टोकाला नव वस्त्र बांधून त्यावर तांब्याचा, चांदीचा गडू किंवा भांडे ठेवतात. त्याला कडुलिंबाचा डहाळा बांधतात, गाठी आणि फुलमाळा घालतात. ही झाली गुढी. ती उभारून तिची पूजा करतात. पण या गुढीला कडुलिंबाचा डहाळा का बांधतात? याचे कारण असे की समुद्र मंथनातून देव दानवांनी अमृत कुंभ वर काढला. तो कुंभ मिळविण्यासाठी त्यांच्यात झटापटी झाली. त्या कुंभातील अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातून एक रोप निर्माण झाले. तेच हे कडुलिंबाचे झाड होय. त्याची पाने हवा शुद्ध करतात. त्यामध्ये पिशाच्य बाधा दूर करण्याचे सामर्थ्य असते. तसेच त्यामुळे अनेक रोग बरे होतात. ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला विश्व निर्माण केले. कडुलिंब हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. म्हणून त्याचा डहाळा गुढीला बांधतात आणि त्याचे पान प्रसाद म्हणून सेवन करतात. आणि या नवीन वर्षाची वाटचाल आम्ही सुरू करीत आहोत. आमचे हे वर्ष आरोग्य संपन्न जावे, साखरेसारखे गोड व्हावे, ज्ञान संपन्न व्हावे असे अनेक भावार्थ गुढीपाडव्याच्या कुळाचारात दडलेले आहेत.